मराठा समाजाला इतर मागासवर्गीय ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारलं आहे। मुंबईतील आझाद मैदानावर शुक्रवारपासून तारीख 29 ऑगस्ट रोजी जरांगेंनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। त्यांच्या पाठोपाठ राज्यभरातील असंख्य मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत। आरक्षण मिळाल्याशिवाय तसूभरही मागे हटणार नाही असा चंगच मराठा बांधवांनी बांधला आहे। ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत महायुती सरकारची कोंडी झाल्याचं दिसून येत आहे। दरम्यान या आंदोलनाला काही राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दिला असून त्यांनी जरांगेंची भेट घेतली आहे। त्यामध्ये कोणकोणत्या नेत्यांचा समावेश आहे त्याबाबत जाणून घेऊ। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंची भेट घेतली। त्यानंतर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव कळंबचे आमदार कैलास पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट दिली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी शुक्रवारी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी दोघांमध्ये काही काळ चर्चा देखील झाली। सोलापूर जिल्ह्यातील माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनीही शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आंदोलनस्थळी भेट दिली। राज्य सरकारने आरक्षणाबाबत ठाम निर्णय घेण्याची हीच वेळ आहे असं विधान यावेळी क्षीरसागर यांनी केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनीही मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाला पाठिंबा दिलाय। शुक्रवारी त्यांनी आझाद मैदानावर जाऊन जरांगेंबरोबर चर्चा केली। याआधी खासदार सोनवणे यांनी मराठा आरक्षणाबाबत लोकसभेतही आवाज उठवला होता। भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मराठा आरक्षणावर योग्य तो तोडगा काढू असं आश्वासन यावेळी धस यांनी जरांगेंना दिलं। परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली आणि त्यांना पाठिंबा दिला। त्याचबरोबर पंढरपूरचे भाजपा आमदार समाधान आवताडे यांनीही मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे।